उपदेशक अध्याय 9। ह्या सगळ्याचे मनन मी केले आणि हे स्पष्टपणे समजण्याचा प्रयत्न केला, ते हे की धार्मिक व ज्ञानी आणि त्यांची कृत्ये ही सर्व देवाच्या स्वाधीन आहेत। आपण प्रेम करणार की वैर करणार हे मनुष्यास कळत नाही। हे सर्व काही त्याला पुढे प्राप्त होणार असते। जे काही घडते ते सर्वांस सारखेच घडते। धार्मिक व दुष्ट, सात्विक, शुद्ध व अशुद्ध, यज्ञ करणारा व यज्ञ न करणारा, ह्या सर्वांची एकच गती होते। सात्विकाची व पाप्याची, शपथ वाहणाऱ्याची तशीच शपथ वाहण्यास भिणाऱ्याची सारखीच दशा होते। भूतलावर जे काही घडते त्या सर्वांस हे एक अनिष्ट आहे की सर्वांची सारखीच गती होते। मानवपुत्राच्या मनात दुष्टता भरलेली असते। त्यांचे मन जन्मभर भ्रांतिमय असते। मग ते मेलेल्यास जाऊन मिळतात। जो जीवसृष्टीशी मिळून असतो त्याला आशा असते, कारण मृत सिंहापेक्षा जिवंत श्वान बरा। आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते, पण मृतास तर काहीच कळत नाही। त्यास आणखी काही फलप्राप्ती व्हावयाची नसते। त्यांचे स्मरण कोणास राहत नाही। त्यांचे प्रेम, त्यांचे वैर व त्यांचा हेवादावा ही नष्ट होऊन गेली आहेत। ह्या भूतलावरील व्यवहारात त्यांचा भाग कधीही असणार नाही। जा, तू आनंदाने आपली भाकर खा, हर्षभराने आपला द्राक्षारस पी, कारण देवाचा तुझ्या कृत्यांवर प्रसाद झाला आहे। तुझी वस्त्रे सदा शुभ्र असोत, तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो। देवाने ह्या भूतलावर तुझ्या व्यर्थ आयुष्याचे जे दिवस नेमिले आहेत ते तुझे सर्व व्यर्थ दिवस आपल्या प्रिय स्त्रीबरोबर सुखाने घालीव। आयुष्यात हा तुझा वाटा आहे। ह्या भूतलावर जे परिश्रम तू करीतोस त्याचे हे फळ तुला आहे। जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर, कारण ज्या अधोलोकाकडे तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्ती प्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान यांचे नाव नाही। मी परत येऊन भूतलावर आणखी पाहिले, तो वेगवानासच शर्यतीत यश व वीरासच युद्धात विजयश्री मिळते असे नाही। शहाण्यानाच अन्न व समंजसानाच धन मिळते आणि ज्ञात्यांवरच अनुग्रह होतो असे नाही, तर सर्व कालवश व दैववश आहेत। कारण मनुष्याला स्वतःवर येणारा प्रसंग कळत नाही। अपायकारक जाळ्यात सापडणाऱ्या माशांप्रमाणे, पाशात अडकणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे मानवपुत्रांवर अनिष्ट कालपाश अकस्मात पडतो, त्यात ते सापडतात। मी भूतलावर पुढील प्रकारचे ज्ञान पाहिले, ते मला फार थोर भासले। ते असे: एक लहानसे नगर होते, त्यात थोडेच लोक होते। त्यावर एका मोठ्या राजाने चढाई करून त्यास वेढा दिला व त्याच्या समोर मोठाले मोर्चे लाविले। त्यात एक गरीब पण बुद्धिमान मनुष्य होता। त्याने आपल्या बुद्धिबलाने त्या नगराचा बचाव केला, पण त्या गरीब मनुष्याचे स्मरणही कोणाला राहिले नाही। तेव्हा मी म्हणालो, बलाहून ज्ञान श्रेष्ठ खरे, तथापि गरीबाची अक्कल
लोक तुच्छ मानितात आणि त्याचे शब्द ऐकत नाहीत. मूर्खांच्या राजाने केलेल्या ओरडीपेक्षा शांतपणे ऐकलेले शहाण्यांचे शब्द बरे. युद्धशस्त्रांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. एकटा पापी बहुत हिताची नासाडी करीतो.